नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. आणि मित्रांनो, बिझनेस कसा परफॉर्म करत आहे हे बघण्यासाठी आपल्याला त्या कंपनीचे क्वार्टरली नंबर बघावे लागतात. म्हणजे मित्रांनो, एका स्टॉक मार्केटच्या इन्व्हेस्टर्ससाठी सगळ्यात इम्पॉर्टंट असते त्या कंपनीचे क्वार्टरली नंबर. आणि मित्रांनो, सध्यास फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर टूचे नंबर येत आहे. आणि मित्रांनो, खूप साऱ्या कंपन्याचे क्वार्टर टूचे नंबर आलेले आहे. तसेच काही कंपन्याचे क्वार्टर टूचे नंबर आतापर्यंत यायचे आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 कंपन्याबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपनीचा आपण जर फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर टूचे नंबर बघितले तर कंपनीची सेल्स म्हणा, नेट प्रॉफिट म्हणा, किंवा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर ग्रो झाला आहे. तर चला बघूया कोणत्या आहे या 5 कंपन्या ज्यांची सेल्स, नेट प्रॉफिट आणि अर्निंग्स पर इक्विटी शेअर क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर ग्रो झाली आहे. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे हुंडई मोटर इंडिया लिमिटेड. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर टूचे नंबर बघितले तर आपण येथे कंपनीची सेल्स बघू शकतो. कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 16,876 कोटी रुपयांनी 17,061 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे. 16,025 कोटी रुपयांनी 17,061 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 2,138 कोटी रुपयांनी 2,383 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 2,135 कोटी रुपयांनी 2,383 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 1,800 कोटी रुपयांनी 2,113 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 1,800 कोटी रुपयांनी 2,113 कोटी रुपये. आणि जर कंपनीचा आपण नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 1,338 कोटी रुपयांनी 1,570 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,336 कोटी रुपयांनी वाढून 1,570 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचा अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 16.46 रुपीजने 19.33 रुपीज आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 14.44 रुपीजने 19.33 रुपीज. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो लोधा डेव्हलपर्स लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीचे सुद्धा क्वार्टर टूचे नंबर आले आहे. आणि जर आपण कंपनीची सेल्स बघितली तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 2,626 कोटी रुपयांनी 3,798 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे. 3,492 कोटी रुपयांनी 3,798 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचे एक्सपेन्सेस बघितले तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे. 1,922 कोटी रुपयांनी 2,690 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढले आहे. 2,508 कोटी रुपयांनी 2,690 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 560 कोटी रुपयांनी 961 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 904 कोटी रुपयांनी 961 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो देखील इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 790 कोटी रुपये आला आहे. आणि जर आपण कंपनीचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला तर तो सुद्धा इयर ऑन इयर बेसिस आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर टू मध्ये आला आहे 7.90 रुपीज. जर आपण थर्ड कंपनी बघितली ज्या कंपनीचे नाव आहे L&T लिमिटेड, तर या कंपनीने सुद्धा आपल्या क्वार्टर टूचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 61,555 कोटी रुपयांनी 67,984 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे. 63,679 कोटी रुपयांनी 67,984 कोटी रुपये. आणि कंपनीचे एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून आले आहे जवळपास 60,000
कोटी रुपये. ऑपरेटिंग प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आला आहे 8,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि जर आपण कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 6,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आला आहे. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 4,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आला आहे. आणि कंपनीचा अर्निंग्स पर इक्विटी शेअर सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 28.54 रुपीज. आणि मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट आणि फोर्थ कंपनी आहे भेल, म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड. आणि मित्रांनो, आपण जर या कंपनीचे क्वार्टर 2 चे नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 6,500 कोटी रुपयांनी 7,500 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे 5,500 कोटी रुपयांनी 7,500 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचे खर्च बघितले तर ते सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 6,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीने करंटली आहे जवळपास 7,000 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 6,000 कोटी रुपयांनी वाढून जवळपास 7,000 कोटी रुपये. कंपनीची ऑपरेटिंग प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 250 कोटी रुपयांनी जवळपास 600 कोटी रुपये. आणि प्रिव्हियस क्वार्टरमध्ये लॉसमध्ये होता 537 कोटी रुपयांनी. आता कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट आला आहे जवळपास 600 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो 150 कोटी रुपयांनी जवळपास 500 कोटी रुपये. आणि मागल्या क्वार्टरमध्ये 608 कोटी रुपयाच्या लॉसमध्ये होता, तो आता 500 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमध्ये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 106 कोटी रुपयांनी 450 कोटी रुपये. आणि प्रिव्हियस वीकमध्ये होता 456 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमधून आता 450 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमध्ये. आणि कंपनीचा अर्निंग्स पर इक्विटी शेअर इयर ऑन इयर बेसिसवर 0.30 रुपीजने वाढून 1.08 रुपीज आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर -1.31 रुपीजने +1.08 रुपीज. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे क्वार्टर 2 चे नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 4,605 कोटी रुपयांनी 5,792 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4,500 कोटी रुपयांनी जवळपास 58 कोटी रुपये. आणि आपण जर कंपनीचे खर्च बघितले तर ते इयर ऑन इयर बेसिसवर 3,205 कोटी रुपयांनी 4,090 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3,201 कोटी रुपयांनी 4,090 कोटी रुपये. आणि कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट 1,400 कोटीने 1,702 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,238 कोटी रुपयांनी 1,702 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 1,445 कोटी रुपयांनी 1,728 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,279 कोटी रुपयांनी 1,728 कोटी रुपये. आणि नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 1,093 कोटी रुपयांनी 1,287 कोटी रुपये. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 970 कोटी रुपयांनी 1,287 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचा अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला तर तो 1.49 रुपीजने वाढून 1.76 रुपीज आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1.33 रुपीजने 1.76 रुपीज. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 कंपन्या बघितल्या ज्यांनी आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि कंपनीची सेल्स म्हणा, नेट प्रॉफिट म्हणा किंवा अर्निंग्स पर इक्विटी शेअर म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये ग्रो झाला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन
पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.